तुमचा जन्म 7, 16 किंवा 25 तारखेला झाला आहे का? या तारखांना जन्माला आलेल्या लोकांचे मुलांक 7 असतात किंवा ज्यांच्या डेट ऑफ बर्थची टोटल 7 असते त्यांचा भाग्यांक 7 असतो. जर तुमचा मुलांक किंवा भाग्यांक 7 असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही इतर लोकांसारखे नसतात. लोकांच्या गर्दीत असूनही तुम्हाला नेहमी वेगळं वाटत असतं. लोक तुम्हाला पूर्णपणे समजू शकत नाही. कधी कधी तुम्हाला असं वाटतं की तुम्ही या जगात काहीतरी वेगळ्या कारणासाठी आला आहात, कारण तुमच्यावर प्रभाव आहे केतू ग्रहाचा, अशा ग्रहाचा जसं शरीर आहे पण डोकं नाही. केतू ग्रहाच्या जन्माची पुराणांमध्ये एक कथा आहे. स्वर्भानू नावाचा एक असुर होता. समुद्र मंथनाच्या वेळी त्याने देवांमध्ये बसून अमृत पिण्याचा प्रयत्न केला, पण भगवान विष्णू यांनी त्याला ओळखलं आणि सुदर्शन चक्राने त्याचे शरीर 2 भागात विभाजित केले. डोकं बनलं राहू आणि धड बनलं केतू. म्हणूनच केतूला शॅडो प्लॅनेट असेही म्हटलं जातं. आणि कदाचित म्हणूनच मुलांक 7 असलेल्या लोकांना आयुष्यात स्वतःची खरी ओळख शोधावी लागते. तुम्ही लोकांमध्ये असता पण आतून फार एकटेपणा फील करता. तुमचं मन खूप डीप असतं, म्हणून प्रत्येक जण तुम्हाला समजू शकत नाही. तुम्ही कमी बोलता पण खूप ऑब्झर्व करता. कधी कधी तुम्हाला आधीच जाणवतं कोण खरं आहे आणि कोण फेक. म्हणून तुमच्या मनात नेहमी खूप प्रश्न चालू असतात. हे असं का झालं, लोक असं का वागतात, जीवनाचा खरा अर्थ काय आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीच्या खोलात जाता आणि म्हणूनच तुम्हाला खोटेपणा अजिबात सहन होत नाही. फेक लोक, दिखावा, डबल फेस बिहेवियर हे तुम्ही पटकन ओळखता, कारण केतू तुम्हाला बाहेरचं नाही तर माणसाचं खरं रूप दाखवतो. आणि हो, तुमच्या आयुष्यात बिट्रेल, डिसअपॉइंटमेंट, हार्ट ब्रेक आणि अचानक लोक दूर जाण्याचे अनुभवही आले असतील, कारण केतू आधी माणसाला तोडतो मग त्याला स्पिरिच्युअली पॉवरफुल बनवतो. मुलांक 7 म्हणजे डीप थिंकर, ट्रूथ सीकर, स्पिरिच्युअल सोल, स्ट्रॉंग ऑब्झर्वर, हिडन नॉलेज असलेले लोक. तुम्हाला सुपरफिशियल कन्व्हर्सेशन आवडत नाही, सोल कनेक्शन हवा असतो. क्राऊडमध्ये असूनही तुमची वाईब एकदम वेगळीच असते, पण चॅलेंजेस सुद्धा तुमचे मोठे असतात. ओव्हर थिंकिंग, मूड स्विंग, अचानक डिटॅच होणं, लोकांपासून दूर जाणं, खूप डिसअपॉइंटमेंट फील करणं. तुम्ही रुटीन लाईफसाठी बनलेले नाही. डीप नॉलेजमध्ये तुम्ही शाईन करता, जसे की रिसर्च, हिलिंग, ॲस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी, सायकोलॉजी, टीचिंग, काउन्सिलिंग, डेटा अनालिसिस, शेअर मार्केट रिसर्च अशा फील्डमध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्म करता. तुम्ही हार्डवर्कपेक्षा विजडमने पैसा कमवतात, पण पैशापेक्षा पीस तुमच्याकडे खूप जास्त महत्त्वाची असते. प्रत्येक माणसात एक इनर वर्ल्ड असतं आणि तुमच्यासाठी लेसन आहे स्वतःच्या इनर विजडमला जगासमोर आणा. आयसोलेशनमध्ये न हरवता तुमचं नॉलेज फक्त स्वतःसाठी न ठेवता जगाला मार्गदर्शन करा. जर तुमचा मुलांक किंवा भाग्यांक 7 असेल तर तुम्ही वीक नाही, वेगळे आहात, कारण तुमचं मिशन वेगळं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाचा बर्थ चार्ट वेगळा असतो, म्हणून हे सगळेच गुण प्रत्येकाला समानपणे लागू होतीलच असं नाही. कमेंटमध्ये केतू लिहा आणि फॉलो करा अशाच पॉवरफुल न्यूमरोलॉजी सिक्रेटसाठी.